तर नाशिक शहरातील काठेगल्ली परिसरात अनधिकृत दर्ग्याच्या तोडकामाला आज 16 एप्रिलला पहाटे सुरुवात झाली। मात्र कारवाईआधीच मध्यरात्री पाहिलं तर या भागात तुफान राडासुद्धा झाला। इथे जमावाने अचानक पोलिसांवरच दगडफेक सुरू करून हिंसाचार घडवलेला आहे। तर या घटनेत पाहिलं तर 31 पोलीस कर्मचारी हे जखमी झाले असल्याची माहिती ही समोर येते। पण दरम्यान या दगडफेकीतील 15 संशयितांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतले। तर मग अशात नेमके प्रकरण काय हेच आपण व्हिडिओत पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर मग नेमकी घटना काय हे पाहिलं तर नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील एका अनधिकृत दर्ग्याला नाशिक महानगरपालिकेने 1 एप्रिल रोजी नोटीस बजावली होती। तर या दर्ग्याची जी ट्रस्ट आहे त्या ट्रस्टला या बांधकामाबाबत उच्च न्यायालयात कोणते पुरावे हे सादर करता आले नव्हते, त्यामुळे मनपाकडून हे अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती। पण ट्रस्टकडून ही नोटीस गांभीर्याने घेण्यात आली नाही। त्यानंतर पाहिलं तर आज पहाटे 5:30 वाजता या तोडकामाला सुरुवात करण्यात आली। तर या कारवाईसाठी मनपा आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त मोहीम आखली होती। दरम्यान हे अनधिकृत बांधकाम तोडकामापूर्वीच मध्यरात्री परिसरात वीज पुरवठा खंडित झाला। त्याचवेळी या दर्ग्याबद्दल काही समाजकंटकांकडून अफवा पसरवण्यात आली, त्यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला। तर घटनेच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी 500 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, परंतु अचानक या ठिकाणी लोकांचा जमाव आला आणि त्यांनी थेट पोलिसांवरच दगडफेक सुरू केली। तसंच परिसरात उभ्या असलेल्या काही वाहनांची देखील तोडफोड करण्यात आली। तरी हिंसक परिस्थिती अधिक चिघळू नये यासाठी पोलिसांनी तात्काळ सौम्य बळाचा वापर केला। तर यावेळी काही अश्रुधुराच्या नळकांड्या सुद्धा पोलिसांनी फोडल्या। तर मिळालेल्या माहितीनुसार या दगडफेकीत अनेक पोलीस कर्मचारी हे जखमी झालेले, ज्यामध्ये 4 अधिकारी आणि 4 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। तर दगडफेक करणाऱ्या 15 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास हा सुरू आहे। तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतप्त जमावाची समजूत काढण्यासाठी या दर्गाच्या ट्रस्टी आणि प्रतिष्ठित नागरिकांना बोलवण्यात आलं होतं, परंतु त्यांना सुद्धा जमावाने जुमानलं नाही। तर आता या कारवाईसाठी नाशिक महानगरपालिकेने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याचा दावा केलाय। तर काठेगल्ली सिग्नल परिसरात रस्त्यावर असलेला अनधिकृत दर्गा हटवण्यासाठी पोलिसांनी आता कडेकोट बंदोबस्त हा लावलाय। तर परिसरातील अनेक मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद करून ती पर्यायी मार्गाने वळवलेली। तर याशिवाय या परिसरात जमावबंदीचे आदेश सुद्धा लागू करण्यात आलेले, त्यामुळे 5 किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यास मनाई आहे। तर आता दगडफेकीच्या हे हिंसक घटनेनंतरून काठेगल्ली परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे। तर यापूर्वी सुद्धा पाहिलं तर या भागात अशा कारवाई दरम्यान काही हिंसक घटना ह्या घडल्या होत्या। तर मध्यरात्रीच्या घटनेनंतरून आता दर्गा ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी लोकांना शांततेचं आव्हान केले। तर नाशिक हे एक धार्मिक आणि सांस्कृतिक वारशासाठी ओळखलं जाणारं शहर आहे। गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले हे शहर मंदिराची नगरी म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे। मात्र अशा घटनांमुळे शहरातील सामाजिक सलोख्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आव्हान केले। त्यावर पुढे काय होते हे पाहण्यासारखे। अशा तुमच्यावर काय मते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट हे मिळवण्यासाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा।